नमस्कार शेतकरी बांधवांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई जे जिल्ह्यामध्ये पात्र ठरलेले आहे अशा जिल्ह्यांसाठी एक नवीन शासन निर्णय आज शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे याची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर चला शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, ऑगस्ट ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागांतर्गत 18 मार्च 2025 रोजी अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। आणि या शासन निर्णयाअंतर्गत जे लाभार्थी पात्र होतील अशा सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईचे पैसे जमा केले जाणार आहेत। यामध्ये कोणकोणत्या विभागातील कोणते जिल्हे व त्या जिल्ह्यातील किती शेतकरी व त्यांचे किती बाधित क्षेत्र याची संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे। बांधवांनो, जी.आर. पहा। यातील प्रस्तावनेमध्ये मुख्यतः संदर्भ क्रमांक 3 येथील दिनांक 1/1/2024 च्या शासन निर्णयानुसार अवेळी पाऊस, गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे। म्हणजे मदतीसाठी पूर्वीची 2 हेक्टरची मर्यादा वाढून आता 3 हेक्टरपर्यंत करण्यात आली आहे। आता यातील शासन निर्णयामध्ये काय माहिती आहे ते पहा। ऑगस्ट ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 590,15,99,000 फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हा मदत निधी डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा हे देखील यामध्ये नमूद करण्यात आले आहे। आता यामध्ये शेतकरी मित्रांनो, हा निधी कोणत्या विभागासाठी, त्या विभागातल्या कोणत्या जिल्ह्यासाठी, त्या जिल्ह्यातील किती शेतकरी, त्यांच्या बाधित क्षेत्रात किती निधी आलेला आहे याचा देखील यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। तो पुढील प्रमाणे। आता यामध्ये पाहिलं तर अमरावती विभागासाठी ऑगस्ट 2024 च्या कालावधीसाठी 3/10/2024 च्या प्रस्तावानुसार अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यातील शेतकरी व याच विभागातील ऑगस्ट 2024 ते सप्टेंबर 2024 या कालावधीसाठी 30/10/2024 रोजी मिळालेल्या प्रस्तावानुसार अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यातील बाधित शेतकरी। त्याचप्रमाणे पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑक्टोबर 2024 कालावधीसाठी 10/1/2025 रोजी शासनास मिळालेल्या प्रस्तावानुसार बाधित झालेले शेतकरी। त्याचप्रमाणे कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी ऑक्टोबर 2024 च्या कालावधीसाठी 14/1/2025 रोजी मिळालेल्या प्रस्तावानुसार बाधित शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, अमरावती, पुणे आणि कोकण विभागातील एकूण 5,44,267 बाधित शेतकऱ्यांचे एकूण 4,28,554.49 हेक्टर बाधित शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता एकूण रुपये 590,15,99,000 इतका निधी बाधित शेतकऱ्यांना वितरित करण्यास राज्य शासनाच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे। लवकरच हा निधी पात्र बाधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी प्रणालीद्वारे जमा केला जाईल। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण अशी माहिती होती। ही माहिती नक्की आपल्या जवळच्या शेतकरी बांधवांना शेअर करा। धन्यवाद।